अत्यंत धक्कादायक बातमी सध्या समोर आलेली आहे. प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगळी असते. प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत वेगळी असते. प्रेम हे अति झाला तर जीवावर उठतं. याचं प्रेमाने अनेकांचे बळीसुद्धा गेले. कधी प्रियकर रागाच्या भरात प्रेयसीला मारून टाकतो, तर कधी सुटका म्हणून तीच बिचारी आपलं जीवन संपवते. याच आंधळ्या प्रेमाच्या नादात रक्ताच्या नात्यालाही संपवायला माणूस पुढे सरकत नाही. रायगड जिल्ह्यात खालापूरमध्ये अशीच एक थरारक घटना सध्या घडलेली आहे. पनवेलमध्ये पोटच्या पोरीनं आईची सुपारी देऊन हत्या केल्याची ताजी घटना रायगडच्या खालापूरमध्ये घडलेली आहे. पोटच्या पोरीनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं जन्मदात्या आईचा जीव घेतला. एवढंच करून ती थांबली नाही, तर पुढे जे गेलं तिनं ते अंगावर काटा आणण्याजोगतं असं काही केलेलं आहे. रायगडमध्ये घडलेली ही घटना नेमकी काय आहे, आपण सविस्तर जाणून घेऊया. रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातील परखंदे अहिल्यानगर गावात संगीता मारुती झोरे वय वर्ष 42 या आपल्या 2 मुलींसह राहत होत्या. 10 सप्टेंबर रोजी संगीता यांच्यासाठी शेवटचा दिवस ठरला. एका आईने पोटच्या पोरीच्या हातातून आपला अशा प्रकारे जीव जाईल याची कधी कल्पनाच केली नसेल. संगीता याची मोठी मुलगी भारती, जिचं वय 20 वर्ष होतं. तिचा बॉयफ्रेंड दत्तात्रय नांदगावकर राहणार वावोशी हा रात्री घरी आला होता. आईला याची जराही कल्पना नव्हती. आईने दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठून जे पाहिलं ते कुठल्याच आईच्या वाट्याला येऊ नये. 10 सप्टेंबर पहाटे 4:30च्या सुमारास संगीता यांना अचानक झोपेतून जाग आली. त्यांना घरात कोणीतरी असल्याचा संशय झाला. त्या जेव्हा उठल्या तेव्हा त्यांनी आपली मुलगी भारती हिचे बॉयफ्रेंडसोबत शरीरसंबंध असताना पाहिलं. त्यानंतर पुढे काय करावं त्यांना सुचलं नाही. संगीता यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. हे पाहता मुलीच्या बॉयफ्रेंडने त्यांचं तोंड दाबून धरलं. त्यानं जमिनीवर खाली पाडून तोंडावर घरातील ब्लँकेट दाबून धरलं. मुलगी म्हणजेच भारतीने आपल्या आई संगीताचे पाय धरून ठेवले. श्वास कोंडल्याने संगीता यांचा जागीच मृत्यू झाला. पोटच्या पोरीनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं जन्मदात्या आईला संपवलं. एवढंच करून ती थांबली नाही, तर खून केल्याचा कोणाला संशय येऊ नये म्हणून तिने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आई संगीता यांचा मृतदेह साडीने घराच्या छताच्या लोखंडी पाईपला लटकवला. त्या ठिकाणी लाकडी स्टूल ठेवून गुन्ह्याचा पुरावा नष्ट केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यानंतर याच मुलीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या आईचे आत्महत्या केल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी केल्यावर मुलीचे वर्तन संशयास्पद आढळले. संगीता याची दुसरी मुलगी सुरेखा हिने सुद्धा घडवलेला प्रकार हा नातेवाईकांना सांगितला होता. त्यानुसार खालापूर पोलीस ठाण्यात भारती झोरे आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार करत आहे. आपणच पाहिलं तर अंगावर शहारे आणणारी ही घटना आहे. आता पोटच्या आईलाच प्रेमाच्या नादात संपवलं जातंय. पनवेलमध्ये ही अतिशय धक्कादायक घटना सध्या घडलेली आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.